प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ॲप्लिकेशन रिजेक्ट झाल्यामुळे मुक्ता खूप रडत असते आणि त्याच वेळी सागर त्या ठिकाणी येतो. त्याने मुक्ताचं संपूर्ण बोलणं ऐकलेलं असतं आणि तो तिला म्हणतो की आता कळतंय ना तुम्हाला, आपलं मूल आपल्यापासून दूर गेल्यावर कसं वाटतं ते. आणि बरं झालं त्या लोकांनी तुम्हाला मूल दत्तक दिलं नाही, कारण आई होण्याची तुमची पात्रता नाही. आणि सागरचं हे बोलणं ऐकून मुक्ताला खूप वाईट वाटतं. मात्र ती मनाशी म्हणत असते की काही झालं तरी मला रडायचं नाही आहे. मात्र त्यानंतर तिला खूप रडू येतं आणि तिची अवस्था पाहून सागरला वाईट वाटतं. मुक्ता रडतच म्हणत असते की मी आई होण्यास पात्र आहे, फक्त मी आई होऊ शकत नाही आहे. मला कधीच कोणी आई म्हणून हाक मारणार नाही. आणि मुक्ताची ती अवस्था पाहून सागर तिला धीर देण्यासाठी जातो. मात्र त्यानंतर तो काही न बोलताच त्याच्या घरात जायला निघतो. मात्र मुक्ताची अवस्था पाहून त्याला सुद्धा खूप वाईट वाटत असते. तर दुसरीकडे सावनी आणि हर्षवर्धन ड्रिंक करत असतात आणि त्याच वेळी सई त्या ठिकाणी येते आणि सावनीला मिठी मारते. तर सावनी पटकन तिला बाजूला करते आणि काय झालं ते विचारते. तर माईसुद्धा तिथे येतात. त्या सावनीला सांगतात की सई झोपली होती, त्यामुळे मी दिवा बंद केला. मात्र ती घाबरून उठली आणि पळतच तुमच्याकडे आली. तर सई रडतच म्हणत असते की मम्मा मला खूप भीती वाटत आहे, प्लीज मला तुझ्या जवळच राहू दे, मी तुझ्या जवळच झोपेल, तू मला गोष्ट सांग. आणि त्यावर सावनी चिडून म्हणते की गोष्ट वगैरे मला काही सांगता येत नाही. तर हर्षवर्धन देखील खूप चिडलेला असतो आणि त्यामुळे सावनी सईला सोडून त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. ती हर्षवर्धनला म्हणत असते की मला तुझ्यासोबत महत्त्वाचं बोलायचं आहे. तर हर्षवर्धन म्हणतो त्याआधी तू तुझ्या या मुलीला सांभाळ. मात्र सावनी म्हणते की हर्षवर्धन प्लीज माझं ऐकून घे, कारण आज माझा घटस्फोट झाला आहे आणि आजच हे बोलणं गरजेचं आहे. मात्र हर्षवर्धन चिडून म्हणतो की आता माझा मूड नाही आहे आणि त्यानंतर तो रागातच तेथून निघून जातो. तर सई सावनीला मिठी मारते. मात्र सावनी तिला दूर लोटते आणि हर्षवर्धनच्या पाठोपाठ जाते. ती हर्षवर्धनला म्हणत असते की आता तर माझा घटस्फोटही झाला आहे, आता आपण लग्न करूया. मात्र हर्षवर्धन चिडून म्हणतो की सावनी तू मला फुल टाईम बायको म्हणून हवी आहे, पार्ट टाईम बायको आणि पार्ट टाईम आई म्हणून नको. आणि त्यावर सावनी म्हणते अरे पण तूच मला सांगितलं होतं ना की सईला आपण इथे घेऊन येऊ, मग आता काय प्रॉब्लेम आहे. त्यावर हर्षवर्धन म्हणतो हो, कारण मला फक्त त्या सागरला हरवायचं होतं, मला त्याला कोणत्याही गोष्टीत जिंकू द्यायचं नाही आहे. त्यावर सावनी म्हणते अरे मग इतकं सगळं करण्याची काय गरज होती. त्यावर हर्षवर्धन म्हणतो हवं तर आपण या सईला सुद्धा हॉस्टेलला टाकू. आणि ते ऐकून सई खूपच घाबरते. तर सावनी म्हणत असते की जर हिला सुद्धा हॉस्टेललाच पाठवायचं होतं तर मग हिला इथे घेऊन कशासाठी आला. त्यावर हर्षवर्धन चिडूनच म्हणतो पण तुला काय प्रॉब्लेम आहे, तुला काय करावं लागतंय, तुझ्या त्या मोठ्या मुलाला सुद्धा आपण हॉस्टेललाच ठेवला आहे ना, आणि त्याचा सगळा खर्चसुद्धा मी करतो. आणि ते ऐकून सावनी खाली मान घालते. तर हर्षवर्धन तिला म्हणतो की जर तुला माझ्याशी लग्न करायचं असेल तर तुला काहीही करून या मुलीची कस्टडी मिळवायलाच हवी. आणि त्यानंतर तो रागातच तेथून निघून जातो. तर सई पुन्हा एकदा सावनीला थांबवण्याचा प्रयत्न करते. मात्र सावनी तिला दूर लोटते आणि ती हर्षवर्धनच्या पाठोपाठ जाते. तर दुसरीकडे सागर ऑफिसचं काम करत असतो आणि त्यावेळी त्याला ड्रॉवरमध्ये सईचा क्लिप सापडतो आणि त्या क्लिपकडे बघून त्याला सईसोबत घालवलेले सर्व क्षण आठवतात आणि नकळतपणे त्याचे डोळे भरून येतात. त्याचवेळी इंद्रा त्या ठिकाणी येते. सागरची अवस्था पाहून तिला वाईट वाटते. ती सागरला काय झालं आहे ते विचारते सुद्धा. मात्र सागर काही उत्तर न देता पटकन तेथून निघून जातो. आणि मग इंद्राचं लक्ष सईच्या क्लिपकडे जातं. सईचा क्लिप बघून तिचेही डोळे नकळतपणे भरून येतात. ती म्हणते आता काही झालं तरी मी माझ्या सईला परत घेऊन येणारच. आणि त्यानंतर ती बापूंकडे जाते. बापू तिला नक्की काय झालं आहे ते विचारत असतात. तर इंद्रा रडतच त्यांना सांगते की माझ्या सागरची अवस्था खूप वाईट आहे, तो पूर्णपणे खचून गेला आहे. सईचा हा क्लिप बघून रडत होता आणि ते ऐकून बापूंनाही वाईट वाटते. तर दुसरीकडे सई TV बघत असते. माई तिला जेवण भरवत असतात आणि त्याचवेळी हर्षवर्धन त्या ठिकाणी येतो. माई त्याच्यासाठी चहा आणण्यासाठी आतमध्ये जातात. तर हर्षवर्धन न्यूज बघण्यासाठी चॅनेल चेंज करतो.
तर सई त्याला म्हणते की अंकल प्लीज मला ते कार्टून बघायचं आहे, तुम्ही तो चॅनेल लावा ना. मात्र हर्षवर्धन तिला सांगतो की लहान मुलांनी जास्त टी व्ही बघू नये, तू तुझ्या रूममध्ये जाऊन खेळ. त्यावर सई म्हणते की अंकल मी इतका वेळ तेच करत होते, आत्ताच टी व्ही बघण्यासाठी बाहेर आले आहे, प्लीज तुम्ही कार्टून लावा. मात्र ते ऐकून हर्षवर्धन तिच्या अंगावर ओरडतो आणि त्यामुळे सई रडायला सुरुवात करते. तर त्याच वेळी सावनी त्या ठिकाणी येते. ती सईला समजावत शांत करण्याचा प्रयत्न करते आणि ती सईला सांगते की तू काळजी करू नको, तुला जर टी व्हीच बघायचा असेल तर मी तुझ्या रूममध्ये लगेच नवीन टी व्ही लावून घेते. मात्र सई म्हणते की नाही, मला टी व्ही नाही बघायचा, आता मी टी व्ही 12 दिवसांनंतर माझ्या पप्पांसोबतच बघेल. आणि ते ऐकून हर्षवर्धन तिच्यावर खूप चिडतो. तो सईच्या अंगावर धावून जातो, मात्र सावनी त्याला थांबवते. तर दुसरीकडे लकी इंद्राला काय झालं आहे ते विचारत असतो. तर इंद्रा त्याला म्हणते की लकी तू माझ्यासोबत आहेस ना रे. त्यावर लकी हो म्हणतो. तर इंद्रा त्याला सांगते मग तू पटकन कपडे बदलून ये, आपल्याला एके ठिकाणी जायचं आहे. त्यामुळे लकी फ्रेश होण्यासाठी जातो. तर बापू इंद्राला विचारत असतात की नक्की काय करणार आहेस तू, असं काही करू नको की उद्या कोर्टामध्ये ते आपल्याच विरोधात जाईल, कारण आत्ता परिस्थिती आणि दिवस आपल्या विरोधातच आहे. मात्र इंद्रा म्हणते की काही झालं तरी मी माझ्या सईला परत घेऊन येणारच. आणि त्याच वेळी लकी त्या ठिकाणी येतो. तो इंद्राला विचारतो की आपल्याला नक्की कुठे जायचं आहे. तर इंद्रा सांगते सावनीकडे आणि ती लगेच तिकडे जाण्यासाठी निघते. तर बापू लकीलाही तिच्या पाठोपाठ पाठवतात. तर दुसरीकडे सावनी माईंना बोलावून घेते आणि सईला त्यांच्यासोबत आतमध्ये पाठवते. आणि त्यानंतर ती हर्षवर्धनला म्हणत असते की तू इतका पॅनिक का होतोय, सई लहान आहे, तू तिच्यावर चिडचिड करू नको, कारण ती अजूनही इथे ॲडजस्ट झाली नाही, ती माझ्यासोबतही नीट बोलत नाही आहे. आणि त्यावर हर्षवर्धन म्हणतो की त्या सईला सांग, मी तुला एक नाही तर 10 टी व्ही आणून देईल, पण कोर्टामध्ये सांगायचं की मला माझी मम्माच आवडते आणि मला तिच्यासोबतच राहायचं आहे. त्यावर सावनी म्हणते अरे ती सई लहान आहे, आपण जे सांगू तेच ती बोलेल, कशावरून, तू प्लीज आधी शांत हो. मात्र हर्षवर्धन तिला म्हणतो की तू एक काम कर, सागरच्या शेजारी राहणारी ती मुलगी आहे ना मुक्ता, तिला घरी बोलावून घे आणि नाटक करत तिला सांग की सई मला आई मानायला तयारच नाही आहे, तिच्याशी कसं बोलावं कसं वागावं तेच मला कळत नाही, रात्रभर मी तिच्याकडेच बघत बसलेली असते, ती मला कधी आई म्हणेल या गोष्टीची वाट बघत असते. आणि हर्षवर्धनचं हे बोलणं ऐकून सावनी खुश होते आणि ती हर्षवर्धनला सांगते की मी लगेच त्या मुक्ताला बोलावून घेते. तर हर्षवर्धन तिला म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, जर तुला या मुलीची कस्टडी मिळाली तर आपण लगेच लग्न करू. आणि त्यामुळे सावनी खूपच खुश होते. आणि त्यानंतर ती लगेच मुक्ताला कॉल करते. तर तो कॉल पुरू रिसीव करतो. सावनी त्याला सांगते की तुम्ही प्लीज मुक्ताला माझ्या घरी पाठवा. त्यावर पुरू म्हणतो ठीक आहे. आणि त्यानंतर मुक्ता त्याला काय झालं ते विचारते. त्यावर पुरू सांगतो की सईच्या आईचा फोन होता, मला असं वाटत आहे की कदाचित त्या सईला हँडल करू शकत नाही आहेत आणि त्यामुळे त्यांनी तुला बोलावलं आहे. त्यावर मुक्ता म्हणते की मी लगेच जाते. मात्र त्यानंतर ती माधवीकडे बघते. तर माधवीसुद्धा तिला जाण्याची परवानगी देते. त्यामुळे मुक्ता खुश होते आणि लगेच सावनीकडे जाण्यासाठी निघते. तर दुसरीकडे सावनी सतत हर्षवर्धनच्या आजूबाजूलाच घुटमळत असते. त्यामुळे हर्षवर्धन तिला विचारतो की तुला नक्की काय हवं आहे. त्यावर सावनी म्हणते की हर्षवर्धन, आपण इतके ठिकाणी फिरलो आहोत, पण आता लग्न झाल्यानंतर हनीमूनला आपण स्वित्झर्लंडलाच जाऊ, कारण तिथे मला स्केटिंग करायचं आहे आणि तू जसा फोटो काढला होता ना तसाच काढायचा आहे. आणि त्यावर हर्षवर्धनही हो म्हणतो आणि त्यानंतर तो तेथून जाण्यासाठी निघतो. त्याच वेळी मुक्ता त्या ठिकाणी येते. माई तिला बसायला सांगतात आणि त्या सईला बोलवण्यासाठी आतमध्ये जातात. तर इकडे सावनी हर्षवर्धनला म्हणत असते की तू सांगितल्याप्रमाणे मुलींसाठी जे बेस्ट हॉस्टेल्स आहेत त्यांची मी लिस्ट काढली आहे. सई तिथे व्यवस्थित राहील आणि तिला शिस्तसुद्धा लागेल. मात्र त्यांचं हे बोलणं ऐकून मुक्ताला धक्का बसतो आणि मुक्ताला समोर बघून ते दोघेजणही घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत
इंद्रा सावनीकडे विनंती करत असते की मला एकदा सईला भेटू दे, मात्र सावनी नकार देते आणि तिला तेथून हाकलून लावण्याचा प्रयत्न करते आणि ते बघून मुक्ताला धक्का बसतो. मात्र जेव्हा सागर त्या ठिकाणी येतो आणि तो मुक्ताला बघतो तेव्हा त्याचा गैरसमज होतो आणि तो पुन्हा चिडतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.